हरि ओम। जय श्री राम, जय श्री हनुमान। श्रीमान नारायण श्री लक्ष्मीनाथ समारंभां व्यासशंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे समस्त गुरुपरंपरां। गुरुभ्यो नमः, गुरुनाथाय नमः। गुरुचरणी वंदन करून आपण सुरू करूया. माता, भगिनी आणि बंधूंनो, श्रीराम जन्मभूमीवर म्हणजे अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या नवीन भव्य मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृहात प्रभू श्रीरामचंद्रांची बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामरक्षा स्तोत्रामध्ये 28व्या श्लोकामध्ये भगवान श्री शंकर म्हणतात की राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. या राम या नामोच्चाराने मन प्रसन्न होते व मनाला आनंद देणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी माझे मन रममाण होते. श्रीराम हे एक नाव भगवान विष्णूंच्या 1000 नावांची बरोबरी करते असे स्वतः शंकर म्हणतात. आता आपण पाहूया की राम म्हणजे काय. श्रीराम, श्री हे विष्णुपत्नी महालक्ष्मीला संबोधित करते. र हे अग्नीला संबोधित करते, ज्यामुळे पापांचा नाश होतो व अज्ञानरूपी अंधकाराला नाहीसे करते. आ हे सूर्याला संबोधित करते, जो स्वयंप्रकाशित ऊर्जा आहे, जो आत्म्याचा कारक आहे. म हे चंद्रमाला संबोधित करते व जो आपल्याला शीतलता देतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. जो साधक प्रकाशाच्या म्हणजे ज्ञानाच्या शोधात असतो तो जीवात्मा परमात्म्यापर्यंत पोहोचतो व परमानंद प्राप्त करतो, म्हणजे वैकुंठ धामामध्ये अक्षरधामाला पोहोचतो. आता आपण पाहूया की रामायण म्हणजे काय. रामायण, राम प्लस अयन. श्रीरामांचा मार्ग जसे दक्षिणायन व उत्तरायण असते तसेच रामाचा मार्ग म्हणजे रामाचं मार्गक्रमण, रामांचे श्रीराम प्रभूंचे मार्गक्रमण. श्रीरामचंद्र हे विष्णूंचे 7वे अवतार आहेत, जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. मानव म्हणून अवतार घेऊन सर्व दुःख सहन करून संपूर्ण मानवजातीला आदर्श घालून दिला की कुठल्याही परिस्थितीत धर्मपरायण कर्मनिष्ठ असले पाहिजे. सर्व त्रैलोक्यात सर्व गुणसंपन्न मानवांना जीवनात आदर्श अनेक गुणांनी युक्त भगवान श्रीरामचंद्र यांनी पृथ्वीवर अवतार घेतला. त्यांच्यामध्ये एकही अवगुण नव्हता. 15 प्रमुख गुण असल्यामुळे पौर्णिमेच्या चंद्राला 15 कला असाव्या तशा कलांनी विभूषित श्रीरामांना श्रीरामचंद्र असे म्हणतात. श्रीरामचंद्र हे उभयविभूतीनाथ आहेत, म्हणजे नित्यविभूती व लीलाविभूती. नित्यविभूती म्हणजे अक्षरधाम अर्थातच वैकुंठधाम व लीलाविभूती. लीलाविभूती म्हणजे संसार समुद्र. श्रीरामचंद्र हे उभयलिंगम पण आहेत, म्हणजे दोन्ही प्रकृती व पुरुष तेच आहेत. सर्व त्रैलोक्यात हे त्यांचे शरीर आहे. सर्व त्रैलोक्य हे त्यांचे शरीर आहे व परमात्मा म्हणून ते पुरुष आहेत, प्रकृती आणि पुरुष. परा व अपरा ह्या त्यांच्या प्रकृती आहेत. परा म्हणजे चित्त, सजीव वस्तूमधील जीवात्मा, व अपरा म्हणजे सर्व निर्जीव वस्तू अर्थातच पंचमहाभूते. याला अचित म्हणतात. चित ही त्यांची श्रेष्ठ प्रकृती म्हणली जाते व अपरा ही त्यांची कनिष्ठ प्रकृती मानली जाते. जसे आपला आत्मा चित प्रकृतीपासून बनला आहे व आपले शरीर हे अचित प्रकृतीपासून बनले आहे. पुरुष सूक्तात सांगितले आहे की अजायमानो बहुधा विजायते, जे कधी जन्मत नाही आणि मरण पावत नाही, परंतु अनेक वेळा वेगवेगळ्या योनीमध्ये प्रकट होते. जसे दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीरामचंद्रांनी दर्शितांच्या पोटी जन्म घेऊन आपले अवतार कार्य केले. याला विभव अवतार म्हणतात. विभव अवतार हा विशिष्ट काळासाठी आणि विशिष्ट कार्य करण्यासाठी असतो. त्रेतायुगात श्रीरामचंद्रांनी दुष्टांचा संहार करून रामराज्य स्थापन करून 10,000 वर्ष राज्य केले. आता आपण त्रेतायुगामधील सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊया. सर्वप्रथम तिबेट हे राज्य त्या काळी भारतात होते, आता ते चीनमध्ये आहे.
पहिले तिबेट राज्य, नंतर देवभूमी, नंतर हिमालय पर्वत, नंतर आर्यावर्त, त्यानंतर विंध्य पर्वतांच्या रांगा होत्या आणि नंतर जनअरण्य होते. त्या जनअरण्यामध्ये ऋषीमुनी राहत असत. तिथे त्यांच्या आश्रमशाळा होत्या. वैदिक धर्माचा अभ्यास, प्रचार, प्रसार करण्याचे कार्य तेथे चालत असे. जनअरण्याच्या खाली दंडकारण्य होते. दंडकारण्याच्या खाली दक्षिणेला वानर राष्ट्र होते व वानर राष्ट्राच्या खाली समुद्र होता व त्याच्यानंतर लंका होती. सध्या आपण त्या लंकेला श्रीलंका असे म्हणतो. लंकेत राक्षसांची वस्ती होती. श्री विष्णूंनी लंकेवर आक्रमण करून तो भाग पादाक्रांत केला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आले की हिमालयापासून लंकेपर्यंत राज्य कारभार करणे कठीण आहे. त्यामुळे त्यांनी तिथे काही ब्राह्मणांची कुळं बसवली. विश्रवा नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या ताब्यात ती लंका दिली. त्या ऋषींनी ती लंका अत्यंत सुशोभित केली. त्यांचा मुलगा वैश्रवण म्हणजे कुबेर, त्याने ती लंका वैभवसंपन्न केली. तेथे त्यांनी विमान निर्मितीही केली. तिथला सेनापती पूर्वीचा प्रहस्त आणि राजा सोमाली हे पाताळात पळून गेले. त्यांच्या लक्षात आले की लंकेवर ब्राह्मणांचं राज्य आहे आणि सैन्यबळ एकदम कमी आहे. आपण आपलं राज्य परत प्राप्त करून घेतलं पाहिजे. आक्रमण केलं तर देवलोक त्यांच्या मदतीला धावून येतील आणि आपलाच पराभव निश्चितच होईल. त्यामुळे त्यांनी एक युक्ती योजली. सोमालीची कन्या कैकसी ही होती. कैकसी अत्यंत सुंदर होती. राक्षसांनी तिला सांगितले की तू वैश्रवाला मोहित कर आणि त्यांच्याशी लग्न कर. वैश्रवा तिच्यावर मोहित होऊन त्यांनी तिच्याशी लग्न केले. त्यांना 4 मुलं झाली. पहिला दशग्रीव म्हणजे रावण, दशानन, दुसरा कुंभकर्ण, तिसरी शूर्पणखा आणि चौथा बिभीषण. काही काळाने त्यांच्यामध्ये कलह निर्माण झाला. विश्रवा ऋषी कलह पाहून हिमालयात निघून गेले. कुबेर तिथला कारभार पाहत होता, राज्यकारभार. कैकेने आपल्या माहेरच्या माणसांना म्हणजे राक्षसांना लंकेत आणण्यास प्रारंभ केला. राक्षसांची संख्या वाढल्यावर त्यांनी त्या भागावर वर्चस्व मिळवलं आणि रावणाने कुबेराचा पराभव केला. कुबेर पुष्पकमान घेऊन हिमालयातील अलका नदीच्या तीरावर निघून गेला. तिथे देवांचा कोषाध्यक्ष झाला. रावणाने आपल्या पूर्वांचे ऋण फेडण्यासाठी देवलोकावर आक्रमणाची तयारी सुरू केली. खूप तप आराधना करून तो बलशाली बनला. रावणाने देवभूमीवर आक्रमण करून सर्व देवांना बंदिस्त केले. नंतर आर्यावर्तावर आक्रमण केले. दशरथाची अयोध्या सोडून आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश त्याने जिंकला. विंध्य पर्वत ओलांडून जनअरण्यापर्यंतच्या प्रदेशावर व नंतर पूर्ण देशावर सत्ता स्थापन केली. आपल्या राक्षसी धर्माचा प्रसार व देवधर्माचा उच्छेद करायला सुरुवात केली. ऋषीमुनींचे आश्रम, यज्ञमंडप उद्ध्वस्त व्हायला लागले. जनअरण्यात त्याने 3 व्यक्तींची खर, दूषण आणि त्रिशर यांची नियुक्ती केली. जे लोक वैदिक धर्माचा प्रसाराचे कार्य करतील त्यांना नायनाट करण्याची आज्ञा केली. अशा प्रकारे पूर्ण देशावर आपली सत्ता स्थापित करण्यासाठी रावणाने प्रयत्न सुरू केले. पुढे समुद्राच्या बाजूच्या दंडकारण्यात आणखी 3 माणसे नेमली. मारीच, सुभाऊ आणि शूर्पणखा. वैदिक धर्माचा नाश करणे, ऋषीमुनींचा छळ करणे, पराभूत झालेल्या राज्यातून स्त्रियांचे हरण करणे अशी कर्मे करून रावणाने सगळीकडे दहशत बसवली होती. रावणाची राक्षसी संस्कृती बलशाली बनत होती. परस्त्री गमन, परस्त्री हरण हाच राक्षसांचा स्वधर्म आहे. रावणाने लंकेतून हे शिरकाण सुरू केले आणि पूर्ण भारतवर्ष फार मोठ्या संकटाचा पडला. आता संस्कृती कोणती टिकणार? देव संस्कृती की राक्षस संस्कृती असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात अवतार रहस्य सांगितले आहे. त्याप्रमाणे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनांच्या उद्धारासाठी, पाप कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. या
उक्तीनुसार श्रीरामचंद्रांनी अवतार घेतला. हरी ओम तत्सत. हरी ओम तत्सत. हरी ओम तत्सत.